रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 23,000 मतदार बोगस मतदार आहेत याची कल्पना निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र विधानसभेच्या वेळी याची दखल घेतली गेली नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे। तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही बोगस मतदारांची नावं वगळली नाही तर निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे। रत्नागिरी 266 विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 23,000 मतदार हे बोगस म्हणजे दुबार वगैरे होते। याची आम्ही निवडणूक आयोगाला कल्पना दिली होती, प्रिसाइडिंग ऑफिसर एसडीओ जे आहे त्यांनाही दिली होती, परंतु ती नावं मतदार यादीतली गेलेली नाही आहेत। आणि म्हणून माझी राज्य शासनाला निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही 23,000 मतं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या यादीतून वगळून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात।